नमस्कार. अंतर्मन कथासंग्रह. लेखक श्रीकांत मोरे. कथा 11वी. न्यायदेवता. गावामध्ये मोठं संकट आलेलं असतं. प्लेगच्या साथीनं सारं गाव वस्ती सोडून पांगलेलं असतं. गावचे पाटील बिचारे गावातल्या सगळ्यांना धीर देत असतात. पाटलांना एकुलती एक मुलगी पारू. पाटलीनबाईचं पारू लहान असतानाच आजारात निधन झालेलं असतं. देवानं काय मानले कुणास ठाऊक, जे पाटील गावासाठी अहोरात्र मेहनत करतात, गावच्या प्रत्येक वाड्या वस्त्याला जातीनं विचारपूस करतात, गावात प्लेगच्या साथीनं कुणी गेलं तर घाबरून लोक त्या ठिकाणी येतही नसतात, अशा वेळेस मात्र पाटील तिथं धावून जात असतात. पिढ्यानपिढ्या आपल्या पाटीलकीचा वारसा आणि गावची सेवा यामध्ये पाटील घराणं साऱ्या पंचक्रोशीत लोकप्रिय असतं. गावाचे फार चांगले नियम असतात. हुंडाबंदी, दारूबंदी, त्याचप्रमाणे विकासाचे जे जे कार्यक्रम गावात यायचे त्यासाठी गाव एकमेकानं पाटलांच्या मागे उभा असायचा. प्लेगच्या साथीमध्ये सारा गाव हळूहळू पाटलांच्या रात्रंदिवस कष्टामुळे सावरला जातो. गावावरती प्रेमाची कष्टाची सावली देणारा पाटील मात्र अचानक प्लेगच्या संसर्गाने अंथरुणात खिळून राहतो. 2 दिवस नियतीशी झुंज दिल्यानंतर पाटील साऱ्या गावाला सोडून जातात. एकुलती एक गावची आवडती पारू. तिचा सांभाळ पाटलीनबाईच्या घरी पाटलीनबाईच्या सख्या बहिणीप्रमाणे राबणारी सुलोचनाताई करत असते. गावात पाटलांच्या जाण्यानं फार हळहळ व्यक्त होते. शोकसभेत पारू पाटलीनबाई आणि पाटलांची एकमेव वारस असल्यानं सारा गाव पारूलाच गावच्या न्याय पंचायतीची देवी म्हणून उपाधी देतात. मदतीला 5 पंचायती नेमणूक करतात. थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा, थांबला ना काळ कधी, थांबली ना वेळ, थांबला ना सूर्य कधी, थांबली ना धारा, थांबला ना काळ कधी, थांबली ना वेळ. पारू आता वयात येते. गावच्या मास्तरांनी पारू अतिशय हुशार मुलगी असल्याचा दाखला दिलेला असतो. लहानपणापासून पारूला पाटलांच्या न्याय पंचायतीत पाटलांच्या मांडीवर बसून अनेक न्यायनिवाडे कसे चालतात याचे धडे मिळाले असतात. पारूची आता पारू देवी म्हणून गावात सर्वत्र प्रसिद्धी झालेली असते. सुलोचनाबाई सावलीप्रमाणे पारूच्या अवतीभोवती असतात. पारूचे आजूबाजूचे नातेवाईक पारूच्या गावातला दरारा पाहण्यासाठी सतत वाड्यावर येत असतात. आता पारू देवीचा वाडा म्हणून राबता वाढलेला असतो. पारू ही लोकांना म्हणत असते, अहो मला देवी म्हणू नका, मला साधच राहू द्या आणि तुमच्याबरोबर मला सांभाळून घ्या. घर, शेती, न्यायपंचायत पारूला सहज सांभाळता येत असतं. पारू आता गावामध्ये योग्य पद्धतीनं न्यायनिवाडा करण्यामध्ये पारंगत झालेली असते. एक दिवस अचानक गावात चर्चा सुरू होते. सुलोचनाबाईंनी पारूदेवीच्या मानलेल्या आईनं गावची प्रथा मोडलेली असते. मुलाच्या लग्नामध्ये त्यांनी हुंडा घेतली आणि तो सून घेऊन येते. सगळ्या गावात आता सुलोचनाबाईंचं काय होणार याची चर्चा असते. पानवट्यावर सुभद्राबाई म्हणतात, अहो म्या सांगते सुलोचनाला काय बी होणार नाही. पारू मुलीवानीच हाय तुझी. तिची म्या म्हणते आता गावची प्रथाच मोडणार. काही जुनी जाणती माणसं सुद्धा बोलू लागतात, पारूला या धर्मसंकटात आपण टाकायला नको होतं. आपण सुलोचनाबाईंचा हुंडा घेऊन प्रथा मोडल्याबद्दल दुसऱ्या पंचाला हे काम सोपू. पारू मात्र पंचायतीला सांगते, होय मी सुलोचनाबाईंच्या मुलाच्या लग्नाला गेले होते आणि मला पण काय बी ठाऊक नव्हतं. गावच्या देवळात पंचायत बोलवा. 8 दिवसानंतर गावात न्याय पंचायतीची दौंडी पिटली जाते. सारा गाव एवढंच नाही तर आजूबाजूचे गावचे काही लोक पारू आता काय निर्णय घेणार हे पाहायला जमलेले असतात. सुलोचनाबाई तशा फार थकलेल्या आणि त्या शांतपणे डोक्यावर पदर घेऊन एका बाजूला बसलेल्या असतात. हळूहळू पंचायतीचे जाणकार लोक जमा होतात. त्यांनी प्रश्न विचारायच्या आतच सुलोचनाबाई देवळात जाऊन देवाला हळदी कुंकू वाहून बाहेर येतात. पंचायती समोर कबूल करतात, होय आज पातूर म्या पाटलाच्या घरात राहून पाटलाची चाकरी करताना अन्नाचा कण बी घेतला नाही. म्या पारूबाईचा सांभाळ अगदी मुलीप्रमाणे केलेला आहे, पण तिच्या वाट्याच्या साखरेतलं कण बी मी कधी घेतलेलं नाही. सुलोचनाबाईंच्या या बोलण्याला मध्येच थांबत एक पंच म्हणतात, सुलोचनाबाई समद्या गावासने ठाव आहे, तुम्ही कशा पायी नाही ते सांगताय. तसं नवं, माझी घरची गरिबी असताना मी लग्न काढलं. मला कळतच नाही की मी गावची प्रथा मोडते म्हणून. तो दुसरे पंच म्हणाले, ते जाऊ द्या, आता जे झालं ते झालं. गावकऱ्यांनो, आम्ही पंच काय तो निर्णय लागतो ते सांगतो. तुम्ही हुंडा घेतला हे तुम्हाला मान्यच आहे. सारे पंच पारूकडे पाहतात. पारू अतिशय धीर गंभीर पण तेजस्वी मुद्रेने मनी पक्का निश्चय करून बसलेली असते. पारूला तिच्या मनात खोलवर प्रचंड घोंगावत असलेलं वादळ जाणवत असतं, पण
काही जरी झालं तरी मनातलं वादळ डोक्यात येऊ द्यायचं नाही, हे तिनं मनोमनी ठाम ठरवलेलं असतं. पारूच्या अंतःकरणाचा हृदयाचा तुकडा असलेली सुलोचनाबाई तशाच अवस्थेत त्या समोर बसलेल्या असतात. दोन ओंडक्यांची होते भेट सागरात, दोन ओंडक्यांची होते भेट सागरात, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ भेट. याप्रमाणे पारूच्या मनात त्यांच्या मास्तरांनी शिकवलेल्या कवितेच्या ओळी भारून टाकतात. पंच मंदिरात जातात. 2-5 मिनिटात बाहेर येतात. आता मात्र गावचे 100-200 लोक अत्यंत डोळे विस्फारून कान टवकारून पंचांकडे पाहत असतात, पारूकडे पाहत असतात, सुलोचनाबाईंकडेही पाहत असतात. न्यायपंचायत बोलू लागते. आम्ही असं ठरवलंय की गावच्या या प्रथेतून पारूबाईचा सांभाळ सुलोचनाबाईंनी केलेला असल्यामुळे त्यांना वगळण्यात यावं. परंतु शेवटी आपले न्यायपंचायतीचे अध्यक्ष पारूदेवी जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. खाली गर्दीत खूप कुजबूज सुरू होते. चला आता संपलं. मॅम म्हटलं नव्हतं का सुलोचनाबाईंना काय बी होणार नाही म्हणून. तेवढ्यात न्यायपंचायतील एक सेवक घंटा वाजवतो. पुन्हा एकदा सारं वातावरण चिडीचूप शांत होतं. पारू आता नगर न्यायपंचायतीचे अध्यक्ष म्हणून बोलू लागते. गावची प्रथा ही पाटील घराण्यांना सुद्धा लागू राहील. सुलोचना आईकडून झालेली चूक ही गावच्या भवितव्यासाठी आणि गावाच्या प्रतिष्ठेला अयोग्य अशीच हाय. म्हणून यापूर्वी गावानं ठरवल्याप्रमाणे सुलोचनाबाईंनी घेतलेल्या हुंड्याच्या रक्कम ही दुप्पट रक्कम विकासासाठी खर्च करावी आणि ही दुप्पट रक्कम ही सुलोचनाताईंकडनं वसूल करावी. पारूदेवीचा हा निर्णय ऐकताच आणि दुप्पट दंडाची रक्कम ऐकून न्यायपंचायत नव्हे तर सारा गाव अवाक होऊन जातो. सांज वेळेला पुजारी देवी पुढे दिवा लावायला आत जातो. गाव पारूदेवीच्या या निर्णयावरती उलटसुलट चर्चा करीत हळूहळू पांगू लागतो. पारूचा इतका वेळ सांभाळलेला बांध सुटतो. डोळ्यातला महापूर बाहेर पडतो आणि सुलोचनाबाईंच्या पदरात सामावून जातो. पारूचं मोकळेपण आणि हलके मन सुलोचनाबाईंच्या हृदयाला चटका देऊन जातो. पारू लगेच आपल्या मुनिमाला बोलावून दंडाची रकमेची पावती फाडायला लावते. आपल्या खाजगीतून ती दंड भरते. रक्ताच्या नात्यापेक्षा मायेची नाती घट्ट असतात आणि पारूला तिच्या मास्तरांनी वर्गात घोकून घेतलेलं वाक्य कायम आठवत राहतं आणि मनातल्या मनात पारू कविता म्हणू लागते. चालत राहा फुलत राहा, चालत राहा फुलत राहा, थांबला जो इथे रडत राहा. प्रवाही राहा हसत राहा, प्रवाह थांबला उडत राहा. बोलत राहा मन मोकळे करत जा, बोलत राहा मन मोकळे करत राहा, मौनात राहून कोमेजू नका. दुःखात मात्र हसत खेळत राहा, दुःखात मात्र हसत खेळत राहा. सुखात सगळ्यांना सामील करून घ्या, सुखात सगळ्यांना सामील करून घ्या. सुख दुःख समान मानत राहा, सुख दुःख समान मानत राहा. संकट कठीण जरी वाट पाहत राहा, संकट कठीण जरी वाट पाहत राहा. उद्या येणार आहे प्रश्न सुटणार आहे, उद्या येणार आहे प्रश्न सुटणार आहे. माध्यान्नीचा सूर्य मावळताना निस्तेज असतो, माध्यान्नीचा सूर्य मावळताना निस्तेज असतो. चालत राहा फुलत राहा हसत राहा, चालत राहा फुलत राहा हसत राहा. उद्या शाश्वती नाही, आजचा दिवस चांगला करा, आजचा दिवस चांगला करा. पारूबाईनं सुलोचनाताईंवरच्या डोक्यावरचं ओझं नकळतपणे उतरवलेलं असतं. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार.